नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अलीयाद्रिकीच्या बाजारभावाबद्दल पुन्हा चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आज तारीख आहेत 19 मार्च 2026 आणि आज आहेत गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आता जे वातावरण चालू आहे तर हे पावसाचं वातावरणसुद्धा चालू आहे. बऱ्याचशा ठिकाणी गारी पडलेल्या आहेत, काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे, तर काही ठिकाणी वारं वावदन त्या ठिकाणी सुटलेलं आहे. तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं या गारीमुळं पावसामुळं त्या ठिकाणी आपल्याला जे शेतीचं पिकं आहेत तर त्याचे नुकसान होताना दिसू लागले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडला आहे, गारी पडलेल्या आहेत. तर मित्रांनो, आज जी स्थिती आहेत म्हणजे 19 मार्च जे अलीयाद्रिकीचे बाजारभाव आहेत तर ते बाजारभाव काही ठिकाणी 37 रुपयापासून तर 40 रुपया लोक अलीयाद्रिकीचे बाजारभाव चालू आहेत. तर काही भागामध्ये 41-42चे सौदेसुद्धा त्या ठिकाणी होऊ लागले आहेत. तर मित्रांनो, हे जो गॅप आहे 400-500 रुपयाचा गॅप आपल्याला त्या ठिकाणी दिसू लागला आहे. तर हा जो गॅप आहे तर हा जे अंतर असेल म्हणजे काही भागामधलं जे दर आहेत तर हा 37 रुपयापासून तर 40 रुपया लोक चालू आहेत आणि काही भागामधला दर हा 40 रुपयापासून तर त्या ठिकाणी 41-42-43 रुपया लोकसुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत. असा हा जो फरक आहे तर हा व्यापाऱ्याचा एखाद्या वेळेस ट्रान्सपोर्टचा जो खर्च असतो तर त्या खर्चाच्या माध्यमातून हा 200-400 रुपयाचा फरक त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो. परंतु जे अलीयाद्रिकीचे बाजार आहेत हे थोडेसे आता दबलेले आहेत. शेतकरी बांधवांचे जे प्लॉट आहेत तर हे पाण्याअभावी शेतकरी बांधव आता काढू लागले आहेत. काही शेतकरी बांधवांना नव्याने पिकं घ्यायचे आहेत म्हणजे मिरची असेल किंवा इतर कोणती पिकं असेल तर हे नव्यानं त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि विशेष म्हणजे जे दबलेले जे भाव आहेत म्हणजे कमी झालेले भाव आहेत म्हणजे 37 रुपयापासून तर 40 रुपया लोक जे भाव आहेत तर ते जाफराबाद असेल किंवा भोकरदन असेल या भागामध्ये हे भाव त्या ठिकाणी चालू आहेत. म्हणजे 37 रुपयापासून तर 40 रुपया लोक या आसपास भाव चालू आहेत. आणि जे बाहेर असेल समजा तुम्ही म्हणजे सातारा सांगली त्या साईडचा किंवा वैजापूर साईडचा तर ह्या साईडला थोडेसे 41-42चे सौदे त्या ठिकाणी होऊ लागले आहेत. आपल्याला त्या साईडच्या म्हणजे शेतकऱ्यांनी काल संध्याकाळच्या टायमाला फोन केला होता. जे बियाण्याची रेट आहेत तर ती बियाण्याची रेट ही 5,000च्या पुढेच चालू आहेत. म्हणजे 51, 52, 53, 54 आणि 85 रुपयेसुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत. बरेचसे शेतकरी बांधवांचं जे बियाणं आहेत हे एकदम सुपर एक्सपोर्ट क्वालिटीचं बियाणं त्या ठिकाणी आहेत. तर 5400, 5300, 5500 असे दर त्यांना ते बियाण्यासाठी मिळू लागले आहेत. तर मित्रांनो, जर का तुमचं बियाणं हे सुपर असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जे शेतकरी बियाणं विकत असेल त्यांनीसुद्धा नंबर किंवा त्यांचा ॲड्रेस सांगा. आणि ज्या शेतकऱ्याला बियाणं घ्यायचं असेल तर त्यांनीसुद्धा खाली नंबर ते देऊ शकता. तुमच्या भागामध्ये नेमके काय सौदे येऊ लागले आहेत हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जे सौदे सांगत असताना तुम्ही तालुका किंवा जिल्ह्याचा त्या ठिकाणी उपयोग करा. कारण की जर का तुम्ही नुसती सौदे सांगितली तर शेतकरी बांधव हे आरवळून जातात की नेमके कोणत्या भागात चालू आहेत ते त्यांना कळत नाही. तर तुमच्या भागामध्ये म्हणजे तालुक्याचं सुद्धा नाव सांगा आणि जिल्ह्याचं सुद्धा होईन तर नाव सांगा. तर मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि ही माहिती आले उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.